हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एनएसके लर्नर. आय एम रुपेश. जसं की तुम्हाला माहित आहे, आपण नवीन ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन सिरीज चालू केलेली आहे. ज्यामध्ये आपण आतापर्यंत झालेले जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहे त्यांचे सोल्युशन बघत आहोत. ठीक आहे. तर तसेच आज आपण सीडीपी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड ग्रोइंग अप हा जो घटक आहे त्याच्यावरती जे ओल्ड क्वेश्चन पेपर मध्ये जे क्वेश्चन आलेले आहे ते क्वेश्चन आज सॉल्व्ह करणार आहोत आपण. ठीक आहे. तर बघा, आजचा जो पहिला क्वेश्चन आहे तो काय म्हणतो बघा. रमा ने अपने भाई ताहिर के साथ मतलबी तरीके से व्यवहार किया. अगले दिन ताहिर बीमार हो गया. रमा ने निष्कर्ष निकाला कि उसने अपने भाई को बीमार कर दिया. पियाजे के अनुसार रमा संज्ञानात्मक विकास म्हणजेच की कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट के किस चरण में है. ते याचं उत्तर काय येणार बघा. पियाजेने एकूण 4 चरण दिलेले आहेत. ते हे कुठल्या चरणामध्ये येते ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर फर्स्ट. ठीक आहे. पूर्व सक्रियात्मक अवस्था त्याला म्हणतात प्री प्रोपोर्शनल स्टेज. ठीक आहे. हे जे प्री ऑपरेशनल स्टेज फर्स्ट याचं उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे. क्वेश्चन नंबर सेकंड बघा. डैश वह प्रक्रिया है जिसके द्वारा बच्चे अपनी जेंडर भूमिकाओं के बारे में जागरूक हो जाते हैं. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर एक काय म्हणतो बघा. जेंडर समानता, जेंडर संबंधता, जेंडर समरूपता आणि जेंडर वर्गीकरण. तर याचं उत्तर येणार जेंडर वर्गीकरण. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार. जेंडर वर्गीकरण वह प्रक्रिया है जिसके द्वारा बच्चे अपनी जेंडर भूमिकाओं के बारे में जागरूक हो जाते हैं. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो बघा. निम्नलिखित में से कौन सा परिदृश्य लेव वाइगोत्स्की के अवलंबन म्हणजे स्केप फोल्डिंग की अवधारणा के अनुरूप अनुप्रयोग का उपयुक्त वर्णन कर रहा है. स्केप फोल्डिंग कशाला म्हणतात याच्यावर आपण डिटेल मध्ये लेक्चर घेतलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन ते सुद्धा तुम्ही बघू शकता. स्केप फोल्डिंग म्हणजे काय असते की विद्यार्थ्यांना टेम्पररी सपोर्ट देणे किंवा टेम्पररी गाईड करणे त्यांना एखादा गोल जे आहे त्यांचं अचीव करण्यासाठी. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर एक काय आहे बघा. एक शिक्षिका ने विद्यार्थियों को आपस में सहयोग नाही. ठीक आहे. तर हे नाही येणार. एक शिक्षिका ने श्यामपट पर उत्तर लिखा हे सुद्धा नाही येणार. ठीक आहे. त्यानंतरचं बघा 3 नंबरचं काय. एक शिक्षिका ने अपने विद्यार्थियों के लिए ये अनिवार्य हे सुद्धा येणार नाही. एक शिक्षिका ने अपने विद्यार्थियों को आधी हल की हुई समस्या दी जिन्हें अन्यथा हल करने में कठिनाई जा रही थी. ठीक आहे. तर काय केलं शिक्षकाने इथे त्यांना काही प्रमाणात सोडवलेली एक कठिनाई किंवा एखादी समस्या दिलेली आहे ती त्यांना सोडवायला सांगितलं. तर त्यांना पहिले हेल्प केली, टेम्पररी सपोर्ट केला. तो ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4 नंबरचा 4th नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन त्यालाच म्हणतात प्रगतिशील शिक्षा एक शैक्षणिक दर्शन आहे जो डॅश पर जोर देत आहे. प्रगतिशील शिक्षा कशावर जोर देते. तर पहिला ऑप्शन बघा काय म्हणते. रटन याद करणार तर रटन प्रणाली त्यालाच आपण काय म्हणतो रोड मेमोरायझेशनला महत्व देत नाही प्रगतिशील शिक्षा. मानकीकृत हे सुद्धा येणार नाही. याला सुद्धा स्टँडर्डाइज टेस्टिंग जे असते त्याला सुद्धा नाही. प्रायोगिक आणि व्यक्तिगत उपलब्धी सुद्धा नाही. छात्र केंद्रित शिक्षा आणि सक्रिय भागीदारी. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर येणार. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन कशासाठी असते. स्टुडंट सेंट्रेड लर्निंग असते ते आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये असते. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर 4 जे आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला अभिकथन आणि कारण दिलेलं आहे. ठीक आहे. तर अभिकथन काय म्हणते बघा. बच्चे किसी कार्य के परिणाम से यह निर्धारित करते हैं करने की क्या वो अच्छी बुरे है यह समझने की और प्रगति करते हैं कि नियम और कानून निम्न है और बदले जा सकते हैं. तर हे अभिकथन जे आहे हे बरोबर आहे. त्याचं कारण काय दिले आहे बघा. कोलबर्ग के अनुसार बच्चों का नैतिक विकास निरंतर होता है न कि असतत. तर हे जे आहे तर हे
जे त्याचं रिझन दिलेलं आहे ते गलत आहे. तर याचा ऑप्शन नंबर सेकंड हे करेक्ट आहे ना. हे जे आहे ते सही आहे आणि लेकिन जो आर है तो गलत आहे. ठीक आहे, याचा सेकंड ऑप्शन आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 6 म्हणतो, लेव वाइगोस्की के अनुसार संज्ञानात्मक विकास म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट किसके द्वारा निर्देशित होता है. तर कशाच्या द्वारे निर्देशित होते हे तुम्हाला विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन बघा काय म्हणते, अवधान और ध्यान केंद्रित करने की प्रक्रिया द्वारा, प्रोसेसेस ऑफ अटेंशन एंड परसेप्शन, तो ये नहीं है ना. समायोजन और समावेशन के द्वारा जो स्कीमा को बदलते हैं, ठीक है, तो ये सुद्धा नहीं है ना. पर्यावरण द्वारा दिए गए सकारात्मक और नकारात्मक पुनर्बलन द्वारा, पुनर्बलन हे सुद्धा नाही. निजी व्याक के रूप में भाषा द्वारा. ठीक आहे, तर याचं जे ऑप्शन आहे ते फोर्थ हे करेक्ट येणार. लँग्वेज इन अ फॉर्म ऑफ प्रायव्हेट स्पीच. प्रायव्हेट स्पीच जे लेवायकोस्की आहे त्यांनी प्रायव्हेट स्पीच बद्दल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 7, निम्नलिखित में से कौन सी बुद्धि लोगों को दूसरों में मनोभाव और भावनाओं को देखने, व्यक्त करने, समझने और नियंत्रित करने में मदद करती है. तो कौन सी वो बुद्धि है, म्हणजे बुद्धी विचारलेली आहे जे मनोभाव भावनाओं को देखने, व्यक्त करने, समझने और नियंत्रण करने में मदत करते, ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर ती कोणती बुद्धी आहे, तर त्याला म्हणायचं इंटरपर्सनल. ठीक आहे, तुम्ही इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा इंटरपर्सनल. याचं ऑप्शन नंबर 4 जे आहे ते उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8, ठीक है. एक बच्चा, एक बच्चे का पहला अनुभव और साथ की लड़की या लड़का होने का मतलब क्या है कि अपेक्षाएं किसमें आती है. ठीक है, एक बच्चे का पहला अनुभव और साथ ही लड़की या लड़का होने का मतलब क्या है कि अपेक्षाएं किसमें आती है. तर याचं उत्तर काय येणार बघा, परिवार, फॅमिली. ठीक आहे, याचं ऑप्शन नंबर 3 ते उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो बघा, रचनात्मक मूल्यांकन की एक आवश्यक विशेषता आहे. रचनात्मक मूल्यांकन त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट. वर्ष के अंत में परीक्षा हे जे वर्षाच्या अंतमध्ये परीक्षा याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे, वर्षाच्या अंतमध्ये मध्ये समेटिव्ह असेसमेंट. ठीक आहे, विद्यार्थियों के लिए मूल्यांकन मापदंड का स्पष्टीकरण. ठीक है, हे येणार विद्यार्थियों के लिए मूल्यांकन मापदंड का स्पष्टीकरण. ऑप्शन नंबर जे सेकंड आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. क्लॅरिफिकेशन ऑफ असेसमेंट क्रायटेरिया टू द लर्नर्स. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय दिलेला आहे बघा, लेखन वैकल्य हे एक. डिस्ग्राफिया बद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, डिस्ग्राफिया काय आहे हे विचारलेलं आहे. त्याचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 3 येणार. हे जे आहे हे लर्निंग डिसेबिलिटी आहे. डिस्ग्राफिया मध्ये लेखन कौशल्य, जर तुम्हाला जर लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम जात असेल तर त्याला म्हणायचं डिस्ग्राफिया. कुठलेही अक्षर लिहिण्यामध्ये, खालीवरी लिहिण्यामध्ये किंवा तुमच्या लिखाणामध्ये जर तुम्ही अक्षरे मागे पुढे लिहित असाल तर त्याला म्हणायचं डिस्ग्राफिया. आपण लर्निंग डिसेबिलिटी बद्दल सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, लर्निंग डिसेबिलिटी. डिस्ग्राफिया हे एक लर्निंग डिसेबिलिटी आहे. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा, एक शिक्षक को कक्षाओं में प्रतिभाशाली बच्चों की डैश जरूरतों को ध्यान में रखना चाहिए. एक शिक्षक को कक्षाओं में प्रतिभाशाली बच्चों की डैश जरूरतों को ध्यान में रखना चाहिए. तर याचं उत्तर काय येणार बघा, तर याचं उत्तर फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे तुम्हाला, संज्ञानात्मक और भावनात्मक, कॉग्निटिव्ह एंड इमोशनल, संज्ञानात्मक आणि सामाजिक, कॉग्निटिव्ह एंड सोशल. ठीक आहे, त्यानंतर थर्ड ऑप्शन काय, संज्ञानात्मक, सामाजिक, भावनात्मक आणि संज्ञानात्मक. तर याचं उत्तर येणार तिन्ही सुद्धा. तुम्हाला कॉग्निटिव्ह याचं जो डेव्हलपमेंट आहे, जे सोशल आहे, सामाजिक आहे आणि भावनिक इमोशनल, या तिन्हीचा सुद्धा विचार करावा लागेल. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर 3 जे आहे हे याचं करेक्ट आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12.
क्वेश्चन नंबर 12 नंबरचा काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 12, सीखने की अक्षमता वाले छात्रों को पढ़ाने के लिए निम्नलिखित में से कौन सी शैक्षणिक दृष्टिकोन के उदाहरण है. शिकणे की अक्षमता, ज्यांच्यामध्ये शिकण्याची क्षमता नाही असे जे छात्र आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांना शिकवताना तुम्ही कुठले उदाहरण किंवा शैक्षणिक दृष्टिकोन के उदाहरण है. ठीक आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय येणार बघा. पहिलं ऑप्शन काय, पहिलं ऑप्शन काय आहे याचं बघा. ऑप्शन नंबर फर्स्ट याचं दिलेलं आहे तुम्हाला, बहुसंवेदी रणनीतियों का उपयोग. ठीक है. सेकंड काय म्हणते बघा, सीखने के मानकीकृत लक्ष्य, लचीला और अनुकरण निर्देश, कार्यों को छोटे छोटे भागों में बांटना. ठीक आहे, त्याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर सेकंड. जो फर्स्ट आहे तुमचं, फर्स्ट सुद्धा बरोबर आहे. सेकंड नाही तुमचं मानकीकृत म्हणजे तुम्ही स्टँडर्डाइज जे लर्निंग असते ते नाही करणार. तुम्हाला लर्निंगला फ्लेक्सिबल आहे, सिक्वेन्शियल इन्स्ट्रक्शन पाहिजे. ब्रेकिंग डाऊन टास्क इनटू द स्मॉलर पार्ट, जे तुमचे जे कार्य आहे ते छोट्या छोट्या भागामध्ये तुम्ही करून जर शिकवले तर ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतील. त्याच्यामुळे पहिलं, तिसरं आणि चौथं जे ऑप्शन आहे ते शैक्षणिक दृष्टिकोनाचे चांगले उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 13 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. सोलिन क्रम विकार के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ठीक आहे, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर जो असतो त्याच्याबद्दल खालीलपैकी कुठलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे ते तुम्हाला सही विचारलेलं आहे, म्हणजे करेक्ट विचारलेलं आहे. संवेदी एकीकरण और विनिमय सोलिन क्रम विकार के ढूंढ रहे बच्चों की मदद करते हैं. ठीक है. सेंसरी इंटिग्रेशन एंड रेग्युलेशन हेल्प चिल्ड्रन विथ, तर याचा ऑप्शन नंबर फर्स्ट येणार. हे जे आहे ते त्यांना मदत करण्याचं काम करते. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो बघा. समावेशिक व्यवस्था में पढ़ाते समय यह महत्वपूर्ण है कि शिक्षक डैश, क्या काय महत्वपूर्ण आहे. शिक्षक डैश. पहिला ऑप्शन बघा, अपने स्वयं के अंतर्निहित और पूर्वग्रहों की लगातार जांच करें. कंटिन्यूअसली एग्जामिन देयर ओन इम्प्लिक्ट एंड प्रीकन्सीव्ड बायस. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर फर्स्ट याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये अभिकथन आणि कारण दिलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15, अभिकथन काय म्हणते बघा. शिक्षकों को कक्षा में मुद्रण समृद्ध वातावरण बनाने के लिए विभिन्न प्रकार के बाल साहित्य शामिल करने चाहिए. तर बरोबर आहे. जर क्लासमध्ये एक समृद्ध वातावरण, नेचर जर चांगलं ठेवायचं असेल किंवा एन्व्हायरमेंट क्लासचं चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या साहित्याचा उपयोग करावा लागेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये गोडी निर्माण होणार. त्याचं कारण काय दिलेलं आहे बघा. साक्षरता सामग्री और साक्षरता अनुभव से समृद्ध कक्षा प्रभावी शिक्षण के केंद्र आहे. तर हे सुद्धा कारण सुद्धा जे आहे ते बरोबर आहे आणि जे याची व्याख्या आहे ती सुद्धा बरोबर करत आहे. म्हणून त्याच्यामुळे याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. एक प्रगतिशील कक्ष में विद्यार्थियों के अधिगम को सुगम बनाने के लिए शिक्षक को निम्न में से किस प्रक्रिया पर बल देना चाहिए. जे एक प्रगतिशील कक्ष आहे ते विद्यार्थ्यासाठी किंवा विद्यार्थ्याच्या लर्निंग साठी सुगम बनवायचं आहे, तर कुठल्या प्रक्रियेवर बल दिले पाहिजे ते विचारले आहे. निष्क्रिय रूप से प्रतिकृती, निष्क्रिय नाही सक्रिय पाहिजे, त्यामुळे पहिले येणार आहे चिंतनशील सोच. याचं उत्तर सेकंडच बरोबर येणार. चिंतनशील सोच. आज्ञाकारी नाही नसेल, व्यवहारिक अनुकूल नसेल तर चिंतनशील सोच सेकंड ऑप्शन. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो बघा. रमन जो कि कक्षा 4 का एक विद्यार्थी एक प्रश्न को हल नहीं कर पा रहा है, यह देखकर रमन का जो शिक्षक है उससे कहता है कि उसके मन में क्या चल रहा है, वह उसे बोलकर इस प्रश्न को
हल करने की कोशिश करें। इस तरह की इस तरह का मौखीकरण डॅश, याचं उत्तर काय येणार बघा, याचं उत्तर येणार पहिला ऑप्शन काय दिलेला आहे तुम्हाला बघा, सहायक है क्योंकि भाषा सुनने की प्रक्रिया को सुगम बनाती है। तो ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे हे त्याचं करेक्ट उत्तर येणार। भाषा जे आहे ते सोचने की प्रक्रिया को सुगम बनाने का काम करती है, ठीक है। तो ऑप्शन नंबर फर्स्ट याचा करेक्ट आंसर येणार। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 18। 18 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, एक शिक्षक जो रचनावादी शिक्षा शास्त्र में विश्वास करता है के लिए आवश्यक है कि वह डॅश, एक शिक्षक आहे जो की रचनावादी शिक्षण शास्त्रामध्ये विश्वास करतो, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे। तर पहिला ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे, केवळ सामाजिक सांस्कृतिक पृष्ठभूमी के आधार पर छात्रों को निर्णय लेने से बचे। फक्त त्यांचे जे सामाजिक आणि सांस्कृतिक पृष्ठभूमी आहे, म्हणजे ते कुठल्या समाजातून येतात किंवा त्यांची कुठली संस्कृती आहे, त्याच्या आधारावर त्यांच्यामध्ये वर्गीकरण किंवा त्यांच्याबद्दल विचार करणे या गोष्टी तुम्ही वाचायला पाहिजे। तर हेच ऑप्शन जे आहे हे करेक्ट येणार, ठीक आहे। त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक त्यांची पृष्ठभूमी कशी आहे याच्यावर त्यांना जज केले नाही पाहिजे, ठीक आहे। तो ऑप्शन नंबर फर्स्ट याचं करेक्ट उत्तर येणार। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19। 19 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो, विद्यार्थियों की सक्रिय संलग्नता का तात्पर्य है कि छात्र डैश। तो विद्यार्थियों की सक्रिय संलग्नता का तात्पर्य क्या है, इंगेजमेंट ऑफ लर्नर, एक्टिव इंगेजमेंट ऑफ लर्नर। तर पहिला ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर एक काय दिलेला आहे, तथ्य और सूचनाओं को रटे। तर रटायचं नाही, रोट लर्निंग किंवा रोट मेमरायझेशनला निगेटिव्ह मानलेला आहे एनईपी 2020 जी आहे त्यांनी सुद्धा आणि एलसीएफ 2005 यांनी सुद्धा। तर रटन प्रणालीपासून एज्युकेशनला मुक्त करण्याचे या दोन्ही सुद्धा डॉक्युमेंट आहेत, ते सुचवते आपल्याला। आपण एलसीएफ 2005 आणि एनईपी 2020 याच्याबद्दल सुद्धा आपल्या युट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सक्रिय रूप से अंक और प्रतियोगिता को प्राथमिकता दे, ठीक है। हे जे आहे सक्रिय, तर हे सुद्धा येणार नाही, ठीक आहे। पाठ्यपुस्तक को ज्ञान का एकमात्र स्रोत माने, पाठ्यपुस्तकाला एकमात्र स्रोत तुम्ही मानू शकत नाही, ठीक आहे। त्यानंतर तो ऑप्शन बघा, तो ऑप्शन नंबर एकच राहते, ठीक आहे। तर फोर ऑप्शन नंबर याचा येणार, पूछताछ, अन्वेषण और प्रश्न करेल। जर तुम्ही इन्क्वायरी, एक्सप्लोर और क्वेश्चन जर केले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही ऍक्टिव्हली एंगेज राहू शकता लर्निंग मध्ये, ठीक आहे। कुठल्या प्रश्नाचे प्रश्न करणे, प्रश्न केल्याने तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते, ठीक आहे। तो ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट आन्सर येणार। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20। 20 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, राधा तर्क देती है कि कपड़े छाया की तुलना में धूप में जल्दी सूखते हैं। राधाने एक तर्क दिलेला आहे, जे कपडे आहे ते छाया की तुलना में धूप में जल्दी सूखते हैं, इसलिए धूप उन्हें सुखाने में मदद कर रही है। वह क्या समझ रही वह क्या समझ दिखा रही है, तर तिची जी समज आहे ती काय दाखवत आहे म्हणते ते तुम्हाला विचारलेलं आहे। तो ऑप्शन नंबर फर्स्ट बघा, प्रतिवर्ती सोच, हे नाही येणार। विकेंद्रीकरण, हे सुद्धा नाही येणार, विकेंद्रीकरण सुद्धा येणार नाही। जीववाद, जीववाद सुद्धा येणार नाही। एनिमिझम म्हणजे काय, निर्जीव आणि सजीव वस्तूमधील फरक न समजणे। कारण आणि प्रभाव, ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर येणार, कॉज अँड इफेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 21। क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतो बघा, निम्नलिखित में से कौन सा आंतरिक अभिप्रेरणा का उदाहरण है। ते आंतरिक अभिप्रेरणा, जे तुमची आंतरिक अभिप्रेरणा आहे त्याचं कुठलं उदाहरण आहे तुम्हाला विचारलेलं आहे। तो ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय दिले आहे, पुरस्कार राशि के लिए खेल खेलना, तर हे येऊ शकत नाही। व्यक्तिगत आनंद के लिए कोई खेल खेलना, व्यक्तिगत प्ले अ स्पोर्ट फॉर पर्सनल एंजॉयमेंट, ठीक आहे। तो ऑप्शन नंबर सेकंड याचं उत्तर येणार, पर्सनल एंजॉयमेंट साठी व्यक्तिगत, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 22। 22 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, तुम्हाला अधिकतन आणि कारण दिलेलं आहे, ठीक आहे। 22
रचनावादी शिक्षण शास्त्र में विश्वास रखने वाले शिक्षकों को बच्चों को ढेर सारी सामग्री उपलब्ध करानी चाहिए. ही बात सही आहे. म्हणजे अभिकथन आहे ते तुमचं बरोबर आहे. रचनावादी शिक्षण शास्त्रामध्ये विश्वास रखने वाले शिक्षक जे रचनावादी जे शिक्षण शास्त्र आहे त्याच्यामध्ये जर विश्वास ठेवणारा जो शिक्षक आहे त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जी सामुग्री जी आहे उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण काय दिलं आहे बघा, छोटे बच्चे अर्थपूर्ण सीखने के लिए केवल मौखिक निर्देश व व्याख्यान पर निर्भर होते. तर हे गलत आहे. केवळ मौखिक निर्देश व व्याख्यानावर ते निर्भर नसतात. तर ए जे आहे ते बरोबर आहे आणि आर जे आहे ते गलत आहे. तो ऑप्शन नंबर सेकंड याचं बरोबर उत्तर येणार, जे की ए हे सही आणि आर हे गलत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 23. हे जे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत आहोत तुम्ही सॉल्व्ह करताना सुद्धा हे व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर व्हिडिओ समोर बघायचा. ठीक आहे. तर 23 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, साथियों और शिक्षकों के सामने कम योग्यता की उपस्थिति से बचना एक उदाहरण है. ठीक है. साथियों और शिक्षकों के सामने एक योग्यता की उपस्थिति से बचना एक उदाहरण आहे. याचं उत्तर काय येणार बघा, याचं उत्तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, याचं प्रदर्शन दृष्टिकोन लक्ष्य क्या, कार्य में शामिल लक्ष्य का, प्रदर्शन परिहा के लक्ष्य का, परफॉर्मन्स एव्हिडन्स गोल. तर ऑप्शन नंबर थर्ड याचं करेक्ट उत्तर येणार. ठीक आहे. ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 24. 24 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, कक्षा में आलोचनात्मक सोच को बढ़ावा देने के लिए निम्नलिखित में से कौन सा प्रभावी तरीका है. आलोचनात्मक सोच जी आहे तिला बढ़ावा देण्यासाठी खालीलपैकी कुठला जो तरीका आहे तो प्रभावी असेल हे तुम्हाला विचारलेले आहे. ठीक आहे. तर पहिलं बघा ऑप्शन, विद्यार्थियों को प्रश्न पूछने की हतोत्साहित करना म्हणजे डिस्करेज करना. डिस्करेज नहीं करायचं विद्यार्थी, छात्रों को स्वतंत्र रूप से सोचने और धारणाओं पर सवाल पूछने के लिए प्रोत्साहित करना. ऑप्शन नंबर सेकंड याचं करेक्ट उत्तर येणार. जे विद्यार्थी आहे त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्या आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणे हे याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय म्हणतो बघा, अभिकथन आणि कारण दिलेलं. अभिकथन काय म्हणते बघा, कुछ बच्चों में ऐसी विशेषताएं होती है जो उनके माता पिता से मिलती है, जबकि अन्य अपने माता पिता से स्पष्ट रूप से भिन्न होती है. ठीक आहे. ते बरोबर आहे. काही ज्या क्षमता असतात ते तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला जन्मजात मिळत असतात आणि काही क्षमता ह्या तुमच्यामध्ये तुम्ही डेव्हलप करत असता. ते अभिकथन जे आहे ते बरोबर आहे. यह पता लगाने की कोई विशेषता वंशानुक्रम या आनुवंशिकता के कारण कितनी है और पोषण या पर्यावरण के कारण कितनी एक जटिल मुद्दा आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे आणि हे जे आहे याची व्याख्या सही करत आहे. त्याच्यामुळे जे 25 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट येणार. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतो बघा, विकास के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. विकास म्हणजे डेव्हलपमेंट बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट बद्दल तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, विकास एक सरल और एकात्मिक प्रक्रिया है. एक रॉन्ग आहे, सरळ नाही. ठीक आहे. विकास को हमेशा सटीक तौर पर मापा जा सकता है. तर आपण विकासाला मापू शकत नाही, ग्रोथला मापू शकतो, ग्रोथचं मेजरमेंट करू शकतो, विकासाला आपण मोजू शकत नाही. ठीक आहे. विकास बहुआयामी और बहुदिशा हे करेक्ट आहे. विकास जे आहे ते तुमचा मल्टी डायमेन्शनल आणि मल्टी डायरेक्शनल आहे. विकासाबद्दल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बद्दल सुद्धा आपण लेक्चर घेतलेले आहे. आपल्या युट्यूब चॅनल वर जाऊन तुम्ही सर्च मारा, एक एक टॉपिक सुद्धा आपण याच्याबद्दल घेतलेला आहे. ऑप्शन नंबर थर्ड जे आहे हे याचं करेक्ट आहे. जे तुमचं डेव्हलपमेंट असते ते मल्टी डायमेन्शनल असते आणि मल्टी डायरेक्शनल असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 27. 27 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा, अभिकथन आणि कारण तुम्हाला दिलेलं आहे. अभिकथन काय म्हणते बघा, समझने व बोलने की क्षमता मुंह और मस्तिष्क के शारीरिक विकास पर निर्भर होती है.
तर हे बरोबर आहे. समजणे बोलण्याची जी तुमची क्षमता आहे ती मूळ आणि मस्तिष्क हे शारीरिक विकासावर निर्भर होते. कारण काय दिलेलं आहे त्याचं बघा, संवेगात्मक विकास शारीरिक विकास से संबंधित आहे. तुमचा जे इमोशनल डेव्हलपमेंट आहे ते फिजिकल ग्रोथच्या रिलेटेड आहे म्हणते, तर हे सुद्धा बरोबर आहे. तुमचं प्रत्येक जे डेव्हलपमेंट आहे, तुमचं सोशल डेव्हलपमेंट असो, इमोशनल डेव्हलपमेंट असो, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असो, हे एकमेकावर जे आहे हे रिलेटेड आहे किंवा एकमेकावर निर्भर असते. त्यामुळे हे दोन्ही सुद्धा करेक्ट आहे. आणि जे ही व्याख्या जी आहे ए की आर सही व्याख्या करता येतो. ऑप्शन नंबर 4 जे आहे याचं करेक्ट उत्तर येणार. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर बघा 28 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अधिकांश बच्चे 5-6 सुसंगत वाक्य कब बोल सकते. म्हणजे जे मुलं आहे ते अधिकांश 5 आणि 6 वाक्य 5-6 वाक्य जे असतात ते कधी बोलतात हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्या याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 1 3 साल के बाद 3 इयर 3 वर्षानंतर ते बोलू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 29 क्वेश्चन आहे लेव वायगोस्की बद्दल दिलेला क्वेश्चन आहे तुम्हाला. 29 नंबर का क्वेश्चन लेव वायगोस्की के अनुसार जैसे जैसे बच्चे बढ़ते हैं उनकी भाषा डैश की और विकसित होती है. तो डैश मध्ये काय येणार बघा. लेव वायगोस्की के अनुसार जैसे जैसे बच्चे बढ़ते हैं उनकी भाषा डैश की और विकसित होती है. तो ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय म्हणते. निजी वाक्य से आत्मकेंद्रित वाक्य, प्रायव्हेट स्पीच टू इगोसेंट्रिक स्पीच. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे आपलं ते थर्ड येणार. मौखिकरण से आंतरिक वाक्य म्हणजे ते थिंक आउट लॉड टू इनर स्पीच. हे जे थर्ड आहे हे करेक्ट याचं आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 30 नंबरचा क्वेश्चन जीन पियाजे बद्दल तुम्हाला विचारलेला आहे. पियाजे के संज्ञात्मक विकास जे पियाजेने जे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी दिलेली आहे तिच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आपण जे मनोवैज्ञानिक आहे पियाजे झाले लेव वायगोस्की झाले यांच्याबद्दल आपण आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ घेतलेले आहे. टॉपिक डिटेल मध्ये याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा समजून घ्या, ते बघून घ्या, त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार. ठीक है. पियाजे के संज्ञात्मक विकास को किस तरह घटित होने वाला बताया है. ठीक है. तर हे क्वेश्चन विचारलेलं आहे तुम्हाला. पियाजे डिस्क्राइब कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ऍज ऑकरिंग. तर याचं उत्तर काय येणार बघा. ते याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. करेक्ट आन्सर आहे. इन 4 कॉग्निटिव्ह डिफरंट स्टेजेस. यानी जे आहे ते 4 एकूण स्टेजेस दिलेले आहे, डिफरंट स्टेजेस दिलेले आहे. ठीक आहे. ते बघा क्वेश्चन नंबर 13. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 तुम्हाला दिलेला आहे. अभिकथन दिलेलं आहे आणि तुम्हाला कारण दिलेलं आहे. ठीक आहे. अभिकथन काय म्हणते बघा. बुद्धि परीक्षण और विस्तारित अवलोकन के संचालन का उद्देश्य बच्चों की विशिष्ट आयाम और क्षमताओं में तुलना करना होता है. तो कुठल्याही प्रकारची तुलना जर आलं तर हे निगेटिव्ह आहे, तर हे बरोबर येणार नाही. कुठल्याही प्रकारची तुलना करायची नाही. ठीक आहे. बुद्धिमत्ता एक जन्मजात क्षमता है और उसे पोषित नहीं किया जा सकता. बुद्धिमत्ता जी आहे ही जन्मजात शक्ती आहे, परंतु तिला पोषित सुद्धा आपण करू शकतो. तर इथं काय म्हणते पोषित नाही किया जा सकता. हे सुद्धा निगेटिव्ह आहे, हे सुद्धा गलत येणार. त्यामुळे याचे जे दोन्ही जे आहे कारण आणि जे अभिकथन हे दोन्हीही गलत आहे. ऑप्शन नंबर 3 जे आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 32 नंबरचा क्वेश्चन बघा. एक शिक्षिका जो अपने माध्यमिक स्कूल की कक्षा में सचेत रूप से सभी जेंडर के वैज्ञानिकों के उदाहरण देती है, कोशिश कर रही है की वो एक जे शिक्षिका आहे ते आपल्या ज्या माध्यमिक स्कूल आहे त्याच्यामध्ये जेंडरचे जे आहे सगळ्या जेंडरचे जे वैज्ञानिक आहे त्यांचे उदाहरण देते. तर ती काय सुचवत आहे किंवा ती इथं कशाची कोशिश करत आहे. तर याचं उत्तर काय येणार बघा. ऑप्शन नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला बघा. जेंडर भेदभाव का मजबूत करे. तर जेंडर भेदभावला ती मजबूत करत नाही, कारण की ती प्रत्येक जेंडर बद्दल उदाहरण देत आहे. जेंडर पहचान को सक्षम करे, जेंडर पहचान सुद्धा नाही. जेंडर स्थिती का निर्माण करे हे सुद्धा नाही. जेंडर रूढी को तोडे. जे जेंडर रूढीवादी आहे किंवा जेंडर जे बायस आहे किंवा ब्रेक द जेंडर स्टेरिओटाइप्स
जे जेंडर जे पिढ्यानपिढ्या जे म्हणजे जे रूढीवादीपणा चालत आहे त्याला तोडण्याचं इथे ते काम करायला आहे. सभी जेंडर के जर वेगवेगळ्या जेंडरच्या वैज्ञानिकाबद्दल ती उदाहरणं देत आहे. इथे ती जेंडर जे आहे ते तोडण्याचं काम करत आहे. जेंडर रूढी को तोडे. तो ऑप्शन नंबर 4 जे आहे हे याचं करेक्ट आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 33 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अभिकथन आणि कारण दिलेलं आहे तुम्हाला. 33 नंबरचा क्वेश्चन. सभी अभिकथन काय म्हणते बघा. सभी लड़कियां मेहनती और ईमानदार होती है जबकि लड़के बुद्धिमान और होपदार होते हैं. तो ये गलत है. ठीक है. दो विशिष्ट जैविक मस्तिष्क लड़कियों और लड़कों में शारीरिक और संज्ञानात्मक कौशल्य के साथ साथ व्यक्तिगत और स्वभाव में सभी मतभेदों को उत्पादन करते हैं. हे सुद्धा गलत आहे. तर हे दोन्ही सुद्धा जे गलत आहे त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 34. 34 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. विद्यार्थियों के सीखने की प्राथमिकताओं में व्यक्तिगत भिन्नताओं को किस रूप में देखा जाना चाहिए. विद्यार्थी जे शाळेमध्ये शिकत आहेत त्याच्या प्राथमिकता में व्यक्तिगत भिन्नता को किस रूप में देखा जाना चाहिए. वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये भिन्नता आहे त्याला कशाच्या रूपामध्ये आपण बघायला पाहिजे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 1 बघा काय दिलेला आहे. कुछ बच्चों में संज्ञानात्मक असमानताएं नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा कुछ बच्चों में विकासात्मक कमियां सुद्धा काढायचे नाही आपल्याला. विविधता को सामान्य चित्रण. ठीक आहे. विविधताला सामान्य चित्रण जे नॉर्मल डिफिकेशन ऑफ डायव्हर्सिटी. तो ऑप्शन नंबर जे 3 आहे ते याचं करेक्ट उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 35 तो काय येते बघा. वह आकलन जो किसी विद्यार्थी के प्राप्त अंकों को अन्य विद्यार्थियों के अवसर प्रदर्शन से तुलना करने के लिए किया जाता है डैश कहलाता है. वह आकलन जो किसी विद्यार्थी के प्राप्त अंकों को अन्य विद्यार्थियों के अवसर प्रदर्शन से तुलना करने के लिए किया जाता है त्याला काय म्हणतात. तर त्याला काय म्हणतात तर त्याचा ऑप्शन नंबर 5 बघा काय दिलाय. प्रारूप संदर्भित हे नाही येणार. त्यानंतर सेकंड ऑप्शन बघा मानक संदर्भित. ऑप्शन नंबर 2 येणार मानक संदर्भित. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 36 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. कक्षा आकलन के बारे में निम्नलिखित से कौन सा कथन सही है. कक्षेमध्ये जे असेसमेंट होते त्याच्याबद्दल कुठलं सही आहे ते विचारलेलं आहे. एकूण 4 वाक्य तुम्हाला दिलेले आहे. यापैकी कुठले बरोबर आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. पहिलं बघा काय म्हणते. आकलन को छात्रों के अध्ययन करने समय संज्ञानात्मक प्रक्रिया को प्रभावित करना चाहिए. ऑप्शन नंबर 5 जे आहे हे करेक्ट आहे. त्यांना प्रभावित करायला पाहिजे. आकलन को अपने आप में सीखने के अनुभव के रूप में काम करना चाहिए. हे सुद्धा बराबर है. ठीक है. आकलन को छात्रों को सीखने के लिए डर और तनाव पैदा करना चाहिए. डर आणि तणाव पैदा नाही करायला पाहिजे. हे गलत आहे. आकलन मानकीकृत सुद्धा नाही करायला पाहिजे. तर फर्स्ट आणि सेकंड हे सुद्धा करेक्ट आहे. फक्त ऑप्शन नंबर 5 जे आहे हे करेक्ट तुमचं उत्तर येणार. फर्स्ट आणि सेकंड हे बरोबर आहे कक्षा आकलनच्या बाऱ्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 37 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. निम्नलिखित में से कौन सा प्रश्न विद्यार्थियों को उच्च स्तरीय आलोचनात्मक और विश्लेषणात्मक चिंतन कौशल्यों को बढ़ावा देता है. खाली काय तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहे त्याच्यापैकी कुठला जो क्वेश्चन आहे म्हणजे ते विद्यार्थ्याला उच्च स्तरीय आलोचनात्मक और विश्लेषणात्मक चिंतन को बढ़ावा देता है. ठीक आहे. तर पहिला बघा काय दिलेला आहे. एक विशिष्ट अखबार को लेख में उल्लिखित संज्ञाओं को पहचाने हे होऊ शकत नाही. ठीक है. अखबारों के लेख पढ़े और नए शब्दों को सूची बनाए हे सुद्धा नाही. अखबार का लेख पढ़े और एक उपयुक्त शीर्षक के बारे में सोचे हे सुद्धा नाही. एक ही घटना को दर्शाने वाले दो अखबारों को के लेखों को निहित मान्यताओं को पहचान करे. निहित जी मान्यताओं की पहचान करे. तो ऑप्शन नंबर जे 4 आहे हे त्याचं करेक्ट येणार.
ठीक आहे. हे आलोचनात्मक आणि विश्लेषणात्मक जे चिंतन आहे याला बढ़ावा देण्याचे काम करू शकते. एक ही घटना के दो अखबार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे 38. 38 नंबरचा क्वेश्चन आहे. 38 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अभिकथन आणि तुम्हाला कारण दिलेलं आहे. अभिकथन काय म्हणते बघा. खराब लेखन क्षमता वाले छात्रों को अक्सर उनके शिक्षकों द्वारा बौद्धिक रूप से अक्षम के रूप में चित्रित किया जाता है. तो हे बराबर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा बघा क्वेश्चन. कारण काय दिलेलं आहे. शिक्षकों में अंतर्निहित पूर्वग्रह होते हैं और छात्रों के सीखने के व्यवहार के बारे में धारणा रखते हैं जो छात्रों के विकास को प्रभावित करते हैं. हे सुद्धा बरोबर आहे. याची व्याख्या सुद्धा बरोबर करते. त्यामुळे ऑप्शन नंबर जे 4 आहे हे याचं करेक्ट आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 39 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. निम्नलिखित में से कौन सा कक्षा में विविधता को बढ़ावा देने के लिए एक तरीका नहीं है. विविधता म्हणजे क्लासमध्ये जे विविधताला बढ़ावा देण्यासाठी खालीलपैकी कुठला तरीका नाही. निगेटिव्ह विचारले आहे. तुम्ही जेव्हा क्वेश्चन रीड करता तेव्हा पूर्ण क्वेश्चन रीड करत जा. कारण की तुम्हाला नाही आहे का पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तुम्ही गडबडीमध्ये किंवा तुम्ही लवकर प्रश्नाचे उत्तर देण्याच्या नादामध्ये तुम्ही रॉंग उत्तर दिले जाते तुमच्या जन. ठीक आहे. तुम्ही बघा आता निगेटिव्ह तुम्हाला विचारलेला आहे. तो ऑप्शन नंबर 5 बघा काय दिलेला आहे. विद्यार्थियों को उनकी अनूठी पहचान और संस्कृति को व्यक्त करने के लिए प्रोत्साहित करना. तो हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. विद्यार्थियों की पृष्ठभूमि और संस्कृति के आधार पर पूर्वग्रह के अनुकूल व्यवहार करना. ठीक आहे. हे जे आहे हे तुमचं जे आहे विद्यार्थी की पृष्ठभूमी और संस्कृति के आधार पर पूर्वग्रह के अनुकूल व्यवहार करना हे जे आहे तुमचं निगेटिव्ह आहे. त्यांची जी सांस्कृतिक आणि पार्श्वभूमी आहे त्याच्या आधारावर तुम्ही त्यांना जज करायचं नाही. ते निगेटिव्ह आहे. तो ऑप्शन नंबर 2 जे आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 40. 40 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. निम्नलिखित में से अधिगम अक्षमता मुझे लर्निंग डिसेबिलिटी और इसके कारण होने वाली चुनौतियों का सही मेल कौन सा है. ठीक आहे. तुम्हाला जोडी विचारलेली आहे. तर याचा ऑप्शन बघा. लेखन वैफल्य, सूक्ष्म पेशीय कौशल्य और वर्तनी का प्रभाव हे नाही. पठन कौशल्य, संख्या, गती सम्य कौशल्य, ठीक से देख. याचं उत्तर जे आहे तुमचं तर फर्स्ट करेक्ट येणार तुमचं. ठीक आहे. लेखन वैकल्य, डिस्ग्राफिया, इम्पॅक्ट, फाईन मोटर स्किल अँड स्पेलिंग. तुमचं डिस्ग्राफिया जे असते हे लिहिण्याच्या संबंधी असते. तर फाईन मोटर स्किल जे असते ग्रॉस मोटर स्किल असते आणि एक फाईन मोटर स्किल असते. फाईन मोटर स्किल म्हणजे काय, जे तुमच्या छोट्या छोट्या अवयवाचा यूज जर होत असेल तर त्याला म्हणायचं फाईन मोटर स्किल. ठीक आहे. आणि जर तुमचे जास्त जर एफर्ट तुम्हाला घ्यावा लागत आहे जसं की रनिंग वगैरे उड्या मारणे तर त्याला म्हणायचं ग्रॉस मोटर स्किल. तर फर्स्ट याचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 41. 41 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. सोलिनता से जुड़ रहे विद्यार्थियों को आसानी होती है. सोलिनता ऑटिज्म से जूझ रहे विद्यार्थियों को आसानी होती है. तर कशामध्ये आसानी असते ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर पहिले बघा. बातचीत के द्वारा आंखों को संपर्क स्थापित करने में येणार. परिचित और पुनर्नवमय दिनचर्या का पालन करने में हे येऊ शकते. ऑप्शन नंबर 2 जे आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. ठीक आहे. फॅमिलियर अँड प्रेडिक्टेबल रूटीन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 42 म्हणजे 42 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तो काय म्हणतो बघा. प्रतिभाशाली बच्चों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है. तर निगेटिव्ह विचारलेला आहे तुम्हाला. कौन सा कथन जो है वो सही नहीं है म्हणजे निगेटिव्ह विचारलेला आहे. निगेटिव्हचं उत्तर काय येणार तुमचं निगेटिव्ह यायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 5 बघा काय म्हणते तुम्हाला. ऑप्शन नंबर 5 म्हणजे बच्चे एक से अधिक प्रकार की बुद्धि में प्रतिभाशाली हो सकती है. तो ऑप्शन नंबर 5 जो है ये पॉजिटिव है. प्रतिभाशाली बच्चे विशेष क्षमताओं और सामर्थ्य के साथ पैदा होते हैं. हे सुद्धा बराबर आहे.
प्रतिभाशाली बच्चे में जिज्ञासा की भावना कम होती है, तर हे जे आहे हे निगेटिव्ह आहे. प्रतिभाशाली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जिज्ञासाची भावना ही कमी नसते, तर ती जास्त असते. तो ऑप्शन नंबर थर्ड जे आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार, कारण की निगेटिव्ह उत्तर हे निगेटिव्ह यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर तुम्हाला दिलाय 43. 43 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. एरर अनालिसिस बाय स्टुडंट, विद्यार्थियों द्वारा स्वयं का त्रुटि विश्लेषण. तर याचं उत्तर काय येणार बघा. ऑप्शन नंबर जे थर्ड आहे हे याचं उत्तर येणार. विद्यार्थियों के लिए अधिगम को स्मृति में बनाए रखने में सहायता प्रदान करना, हे जे ऑप्शन आहे याचं करेक्ट येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 44 म्हणजे 44 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो. क्वेश्चन नंबर काय म्हणतो. घोषणात्मक ज्ञान और प्रक्रियात्मक ज्ञान के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. तुम्हाला कौन सा कथन सही है पॉझिटिव्ह विचारले आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय म्हणते. घोषणात्मक ज्ञान को विश्लेषणात्मक ज्ञान के रूप में भी जाना जाता है, तो ये गलत है. प्रक्रियात्मक ज्ञान आमतौर पर कार्यविधि उन्मुख होता है, तो ऑप्शन नंबर सेकंड जे आहे हे करेक्ट आहे ना. क्रियात्मक जो ज्ञान असते आमतौर पर कार्यविधिमुख होता है, तो ऑप्शन नंबर सेकंड याचं करेक्ट आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 45 45 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. जिन विषय वस्तुओं को मौजूदा संज्ञानात्मक संरचना के विस्तार या संशोधन की आवश्यकता होती है, उन्हें सीखने में डैश समय लगता है और वो डैश अवधि के लिए स्मृति में बने रहते हैं. ठीक आहे. त्याचं ऑप्शनचं उत्तर काय आहे बघा. तो ऑप्शन नंबर 4. लंबे उन्हें सीखने में लंबे समय लगता है और वो लंबे अवधि के लिए स्मृति में रहते हैं. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 46 अभिकथनाने तुम्हाला कारण दिलेलं आहे. ठीक आहे. अभिकथन काय म्हणते बघा. शिक्षकों को बच्चों को ऐसे प्रश्नों पर ध्यान केंद्रित करने के लिए प्रोत्साहित करना चाहिए जैसे कि मेरा सीखने का लक्ष्य क्या है और वह पूछने के लिए मुझे क्या करने के लिए जरूरी है. हे ऑप्शन जे अभिकथन आहे ते योग्य आहे. ठीक आहे. शिक्षकांना त्यांना अशा गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. ठीक आहे. कारण काय दिलेलं आहे बघा. जब छात्र समझते हैं कि उनके काम के प्रदर्शन का आत्म मूल्यांकन कैसे किया जाए, तो वो इस समझ का उपयोग खुद को सीखने और अपनी प्रगति में मदत करने के लिए कर सकते हैं. तर कारण जे आहे ते सुद्धा योग्य आहे आणि योग्य व्याख्या करत आहे. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर जे 4 आहे हे याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 47 47 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अधिगम के निर्देशित खोज आधारित उपागम में इन गाइडेड डिस्कवरी अप्रोच ऑफ लर्निंग. ठीक है. तो ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय दिलेलं आहे. किसी पूर्व योजना या पूर्व ज्ञान की आवश्यकता नहीं होती, तो ये गलत है. विद्यार्थियों को स्वयं के लिए ज्ञान की रचना करने में अवसर प्रदान करने चाहिए. ऑप्शन नंबर सेकंड जे आहे हे याचं करेक्ट येणार. विद्यार्थियों को स्वयं के लिए ज्ञान की रचना करने के अवसर प्रदान करने चाहिए. ठीक आहे. त्यांना अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे लर्निंग साठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे 48 48 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. निम्नलिखित में से कौन सी रणनीति बच्चों में वैचारिक समझ विकसित करते समय प्रभावित नहीं है. ठीक है. निम्नलिखित में से कौन सी रणनीति बच्चों में वैचारिक समझ विकसित करते समय प्रभावित नाही. निगेटिव्ह तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. निगेटिव्हचं उत्तर काय ना निगेटिव्ह. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय दिलेला आहे तुम्हाला. अवधारणा क्या नहीं है ये दिखाने के लिए गैर उदाहरण प्रस्तुत करना, ये नहीं होना. विद्यार्थियों से अपने स्वयं की उदाहरण प्रस्तुत करने के लिए कहना,
हे सुद्धा नहीं होणार, हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, विद्यार्थियों से परिभाषा को जो का त्यो याद करने के लिए कहना, तर हे जे आहे निगेटिव्ह आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडून पाठांतर किंवा मेमोरायझेशन करून घेऊ शकत नाही, हे निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह उत्तर जे आहे ते निगेटिव्ह येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 49, 49 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. एक सक्रिय माध्यमिक विद्यालय कक्षा किसके सिद्धांतों पर स्थापित की जानी चाहिए. ठीक है. एक्टिव मिडल स्कूल जो है क्लासरूम शुड बी फाउंडेड ऑन द थियोरेटिकल प्रिन्सिपल्स ऑफ, कशावर करायला पाहिजे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 1 बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 बघा, मनोगत्यात्मकता, सामाजिक रचनावाद, सोशल. नेक्स्ट याचं जे उत्तर आहे ना, तर ते तुमचं सेकंड करेक्ट आहे ना. सामाजिक रचनावाद, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम याच्या आधारित करायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 50 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अभिकथन आणि कारण दिलेलं आहे. ठीक आहे. अभिकथन काय म्हणते बघा, समानुभूति यह समझने की योग्यता पर निर्भर करती है कि दूसरों की भावनाएं है और उनकी भावनाओं के अनुमान के लिए. ठीक है. सहानुभूति यह समझने की योग्यता पर निर्भर करती है कि दूसरों की भावना है और उनकी भावनाओं को अनुमान के लिए. ठीक आहे. तर नेक्स्ट कारण जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा. याचं भावनाएं और संज्ञानाएं एक दूसरे संबंधित नाहीये, ते संबंधित असते. ठीक आहे. तो फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे, पण जे कारण आहे ते गलत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड जे आहे ते सही आहे. ये सही और लेकिन आर जो है वो गलत है. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 51 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. एक माध्यमिक स्कूल शिक्षक छात्रों को रणनीतिक स्वयं प्रेरित शिक्षार्थी बनाने में किस प्रकार सक्षम बना सकती है. ठीक है. तो फर्स्ट ऑप्शन काय है बघा, पूरे किए गए प्रत्येक कार्य के लिए विभिन्न प्रकार से पुनर्बलन प्रदान करें. ठीक है. नेक्स्ट बघा, पाठ्य पुस्तक के लिए दिए गए प्रश्नों के उत्तर अच्छी तरह लिखकर, हे सुद्धा नाही होणार. छात्र में अंत में वस्तुनिष्ठ प्रकारे परीक्षण, लास्टला परीक्षण नाही, असेसमेंट केल्या जाऊ नये. ठीक आहे. त्यानंतर बघा काय दिलं आहे, छात्रों को उनकी आदि संज्ञानात्मक ज्ञान और कौशल्य विकसित करने के लिए प्रोत्साहित करना. ऑप्शन नंबर 4 जे आहे हे त्याचं करेक्ट आन्सर येणार. encourage student to develop their metacognitive knowledge as skill. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 52 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. निम्नलिखित में से कौन सा आंतरिक अभिप्रेरणा का उदाहरण है. आंतरिक अभिप्रेरणा, इंटरनल मोटिवेशनलचा जो तुमचा जे आंतरिक आहे, इंटरनल मोटिवेशनचं उदाहरण आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. तो ऑप्शन नंबर 1 बघा काय दिलेला आहे तुम्हाला. व्यक्तिगत रुचि या कार्य में आनंद से अभिप्रेरित अभिप्रेरणा. तर हेच येणार ऑप्शन. व्यक्तिगत रुचि आणि आनंद, कार्यामध्ये व्यक्तिगत रुचि असणे आणि आनंद घेणे यालाच म्हणतात इंटरनल मोटिवेशनचा भाग असेल. ऑप्शन नंबर 1 जे आहे हे त्याचं करेक्ट उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे 53 म्हणजे 53 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. 53 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. निम्नलिखित प्रश्न में किस बहस पर प्रकाश डाला गया है. खाली एक प्रश्न दिलेला आहे, तर ते कशाच्या बहसवर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला विचारलेलं आहे. क्या किसी व्यक्ति का जैविक रूप से निर्धारित जेंडर अपने साथ वे सभी विशेषता लगाता है जो किसी के सामाजिक रूप से निर्मित जेंडर को परिभाषित करती है. ते कशात आहे, तर याचं उत्तर जे आहे ते येणार ऑप्शन नंबर तुमचं 4. ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे तुमचा 53 नंबरचा जो क्वेश्चन आहे तुमचा, ते याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. प्रकृति परिवेश का विकास पर प्रभाव. ठीक है. नेचर इन्फ्लुएंस ऑन डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 54 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा.
डैश द्वारा एक प्रमुख विकासात्मक कार्य व्यक्तिगत यौन और व्यावसायिक पहचान की खोज है. किसके द्वारा? डॅश द्वारा विचारलेला आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर फर्स्ट बघा काय दिलं, प्रारंभिक बाल्यावस्था हे नाही ना, किशोरावस्था हे येणार. ठीक आहे, किशोरावस्था. मेजर डेव्हलपमेंट टास्क ड्युरिंग डॅश इज द सर्च फॉर आयडेंटिटी पर्सनल सेक्शुअल अँड जी तुमची जी आयडेंटिटी तुम्ही कोणत्या वयामध्ये शोधता, म्हणजे व्यक्तिगत आयडेंटिटी असो, तुमची जी सेक्शुअल आयडेंटिटी असो, याच्याबद्दल तुम्ही खोज केव्हा करता, सर्च केव्हा करता, कोणत्या अवस्थेमध्ये करता, तर त्याला म्हणायचं किशोर अवस्था. किशोर अवस्थेमध्ये मुलं स्वतःची आयडेंटिटी शोधण्याचं काम करतात, सेक्शुअलिटी शोधण्याचं काम करतात. ठीक आहे, आणि जी व्यावसायिक पहचान असते ती खोजण्याचं काम करतात किशोर अवस्थेमधील मुलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 55. 55 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो. अभिकथन तुम्हाला कारण दिलेलं. अभिकथन काय म्हणते बघा, बच्चे समाज के मूल्यों और मानदंडों को प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष तरीके से सीखते. ते ही जी गोष्ट आहे ही बरोबर आहे. अभिकथन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. बच्चे समाज के मूल्यों और मानदंडों हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शिकतात. कारण काय दिलेलं आहे बघा, सामाजिकरण समाज के रीति रिवाजों और अनुष्ठानों को पारित करने के लिए एक सरल प्रक्रिया आहे. तर हे जे आहे हे गलत आहे. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर फर्स्ट हे अभिकथन हे सही आहे आणि त्याचं जे कारण आहे ते गलत आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर सेकंड जे आहे हे याचं बरोबर उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 56. 56 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास, जीन पियाजे जी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी दिलेली आहे त्याच्याबद्दल विचारलेलं आहे तुम्हाला. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता औपचारिक सक्रियात्मक सोच को मूर्त सक्रियात्मक सोच से भिन्न करती है. तर कोणती क्षमता आहे, तर त्याला म्हणायचं काय दिलेलं आहे, संरक्षण असेल का? नाही. ठीक आहे, वस्तू स्थायीता ती पण नसेल, प्रतिकात्मक खेळ हे सुद्धा नसेल, तर अमूर्त तर्क. अमूर्त तर्क मध्ये औपचारिक क्रियात्मक सोच को मूर्त क्रियात्मक सोच से भिन्न करते. कसं औपचारिक सक्रियात्मक सोच जे असते त्याच्यामध्ये अमूर्त तर्क लावले जात नाहीत आणि मूर्त सक्रियात्मक सोच मध्ये अमूर्त जे तर्क असतात ते लावले जातात. त्याच्यामुळे या गोष्टीमुळे त्या दोघांना ते भिन्न करते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 57. 57 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. जीन पियाजे की एक महत्वपूर्ण आलोचना है कि वह विकास पर डैश के प्रभाव पर पर्याप्त रूप से विचार करने में विफल थे. जीन पियाजेच्या काही जीन पियाजेने जी थेरी दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या काही आलोचना केल्या आहेत. एक त्याची असिस्टंट होती गिलिगन, हिने त्याच्या काही हे जे आलोचना आहेत याच्या पियाजेच्या सुद्धा. ठीक आहे, त्याच्याबद्दल ज्या आलोचना केलेल्या आहे, तर पहिली आलोचना कुठली आहे ते विचारले आहे. कुठली आलोचना आहे, त्यांनी कुठल्या गोष्टीला महत्व दिलेलं नाही हे तुम्हाला विचारलेले आहे. ठीक आहे, तर सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीला त्यांनी महत्व दिलेलं आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे करून शिका. ठीक आहे, एक्सपिरियन्सला त्यांनी महत्व दिलेलं आहे. परिपक्वता मॅच्युरिटीला सुद्धा त्यांनी महत्व दिले. पण कल्चर जे आहे, कल्चर जी संस्कृती आहे त्यांना त्यांच्या थेरीमध्ये कुठल्याही प्रकारचे त्यांनी महत्व दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन 58. 58 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. निम्नलिखित में से कौन सा एक सही सम्मिलित युग्म है. ठीक आहे, म्हणजे मॅच द पेअर तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, तर कुठला आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे, त्याचं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट येणार. ठीक आहे, पनिशमेंट ओबिडन्स ओरिएंटेशन एविडेंस ऑफ बैड. ठीक है, बुरे परिणामों से बचाव, दंड और आज्ञाकारी अनुमुखीकरण, बुरे परिणामों से बचाव. ऑप्शन नंबर 4 जे आहे हे करेक्ट मॅच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर दिलेला आहे तुम्हाला 59. 59 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. जीन पियाजे बद्दल दिलेला आहे. जीन पियाजे आणि वायगोस्की.
दृष्टिकोन में कौन सी मान्यता समान आहे? यांचे जे दोघांचे जे दृष्टिकोन आहे, जीन पियाजे आणि वायगोस्कीचे, तर यांच्या दृष्टिकोनामध्ये कोणती समानता आहे ती विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. भाषा ज्ञान नाही, भाषेबद्दल वायगोस्कीने सांगितलेलं आहे, म्हणून जीन पियाजे नाही. प्रभावित और निर्धारित करती है, भाषा संज्ञान को प्रभावित और भाषा जी आहे ती संज्ञान आणि को प्रभावित करते, हे वायगोस्कीने सांगितले, परंतु जीन पियाजे त्याचं खंडन केलेलं आहे. ठीक आहे. संस्कृती का सीखने पर गहरा प्रभाव पडता है, संस्कृती बद्दल सुद्धा लेव वायगोस्कीने सांगितलं. संस्कृती जे कल्चरल आहे ते जीन पियाजेच्या थेअरीमध्ये कुठे उल्लेख केलेला नाही. बच्चों का विकास चरणों में होता है, हे मुलांचा जो विकास आहे तो चरणामध्ये होते, हे पियाजे सांगितलं, पण वायगोस्कीने त्याचा विरोध केलेला आहे. बच्चे अर्थ निर्माण की प्रक्रिया में शामिल होते, हे जे आहे हे दोघांनी सुद्धा सांगितले आहे. बच्चे जे आहे, चिल्ड्रन आर इन्वॉल्व इन अ प्रोसेस ऑफ मीनिंग मेकिंग. ठीक आहे. शामिल होते, अर्थ निर्माणच्या प्रक्रियेमध्ये मुलं शामिल होतात, इन्व्हॉल्व होतात, हे जीन पियाजेने सुद्धा सांगितले आणि वायगोस्कीने सुद्धा सांगितले. हे त्यातल्या समानता होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 60 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा. ले वायगोस्की ने प्रस्तावित किया था की, ले वायगोस्की ने काय प्रस्तावित केलं होतं? तो ऑप्शन नंबर 5 बघा, बच्चों की सोच वायगोस्की मात्रात्मक रूप से भिन्न होती है, हे नाही. बच्चों की सोच वायगोस्की वयस्कों से गुणात्मक रूप में भिन्न होती है, हे सुद्धा नाही. बच्चों में बहुत क्षमता होती है जिसमें वो कार्य भी शामिल होते हैं जिनसे वो दुसरों को सहयोग से कर सकते, जे दुसऱ्याच्या सहयोगाने करू शकतात. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर जे थर्ड आहे हे त्याचं बरोबर उत्तर येणार. Children have a lot of potential which include tasks they can do with the other support. ठीक है. बच्चों में बहुत क्षमता होती है जिससे वो कार्य भी शामिल होते हैं जिससे वो दूसरे को सहायता भी कर सकते हैं. तो ऑप्शन नंबर थर्ड जे आहे हे करेक्ट आहे. तर असे आज आपण एकूण 60 क्वेश्चन बघितलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहे. आणि तुम्ही जे हे क्वेश्चन बघताना काय करा, तुम्ही पॉज करा व्हिडिओला आणि स्वतः प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर व्हिडिओ बघा. ठीक आहे. अशी आपली जी ही प्रश्नाची जी सिरीज चालू केलेली आहे आपण, ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन सिरीज, ही आपली अशी चालू राहणार. आज आपण सीडीपी बद्दल 60 क्वेश्चन घेतलेले आहे. हे क्वेश्चन तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या, याचा चांगल्या प्रकारे सराव करा. ठीक आहे. याचा फायदा तुम्हाला येत्या एक्झाम मध्ये हा नक्कीच होणार. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट सुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा करा. थँक्यू.